कृषी मंत्र्यांच्या इंदापूर तालुक्यात खडकवासल्याच्या पाण्यावरून शेतकरी आक्रमक. पुणे सोलापूर महामार्गावर रास्ता रोको. कृषी मंत्र्यांच्या तालुक्यात शेतकऱ्यांचा संताप पाहायला मिळत असून शेतकरी आक्रमक होऊन पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग पुणे धरला आहे. इंदापूर तालुक्यात खडकवासला उजव्या कालव्याच्या पाण्याच्या प्रश्नावरून शेतकरी आक्रमक झाले आहेत. उन्हाळी हंगामातील दुसरे आवर्तन अद्याप मिळाले नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आज पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर डाळज नंबर 2 चौकात रास्ता रोको आंदोलन सुरू केले. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली आहे. खडकवासला कालव्याचे उन्हाळी हंगामातील दुसरे पाणी आवर्तन इंदापूर तालुक्याला अद्याप मिळालेले नाही. यामुळे आधीच पाण्याअभावी अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. याच पार्श्वभूमीवर आज इंदापूर तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने एकत्र आले आणि पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील डाळज नंबर 2 चौकात रास्ता रोको आंदोलन छेडले. आंदोलनामुळे महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली होती. शेतकऱ्यांना तात्काळ पाणी द्या, उन्हाळी आवर्तन सुरू करा अशा घोषणा देत शेतकऱ्यांनी प्रशासनाविरोधात जोरदार संताप व्यक्त केला. प्रशासनाकडून ठोस आश्वासन मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे. दरम्यान परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, जनावरांना पाणी नाही, लोकप्रतिनिधीचं लक्ष नाही. 1 तासापासून पुणे सोलापूर हायवे पूर्ण बंद आहे. एक तर त्या देशमुख अधिकाऱ्यांवर FIR दाखल झाला पाहिजे, नाही तर आमच्या शेतकऱ्यावर आमच्यावर FIR दाखल झाला पाहिजे. ह्या मागणीसाठी आम्ही ठाम आहे. आम्हाला इंदापूरला तरंगवाडीला पाणी मिळालं पाहिजे, तरंगवाडीपर्यंत. ह्या मागणीसाठी आम्ही शेतकरी रस्त्यावर ठाम आहे. मागणी आमची एकच आहे. आता पिकं तर जळून गेलेली आहेत. 12 तारखेला पाणी सोडलेलं आहे. फक्त आम्हाला पिण्याच्या पाण्यासाठी मागणी आहे. पिकं तर राहिलीच नाहीत, पिकं पूर्ण जळून गेलेली आहेत. आमची एकच मागणी आहे की पिण्यासाठी तरी पाणी यावं. पाऊस जर 1 महिन्यानंतर झाला तर पिण्यासाठी 10 दिवसात पाणीच राहू शकत नाही. शेत अपयश पाटबंधारे खात्याचा आहे. लोकप्रतिनिधी तर 1% पण लक्ष देत नाही. कृषी मंत्री आम्ही राव प्रत्येक मी सांगतो डायरेक्ट कॅमेरा घेऊन आम्ही मतदान करतो आणि मतदानाचा हक्क बजावतो असं सांगून कोणच मतदान करत नाही. पण इतकं मतदान करून बी आम्हाला जर पाणी मिळलं नाही, इतकं हाल अपेष्टा जर कळस इंदापूरचा सगळा 22 गावांचा प्रश्न इतकं जर भयानक अवस्था होत असेल तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि पूर्ण कायदेशीर कारवाई झाली पाहिजे की पाणी हे मिळलंच पाहिजे. प्रत्येक लोकांपर्यंत पाणी गेलं पाहिजे. आज या ठिकाणी जो पुणे सोलापूर हायवे रस्ता रोको या ठिकाणी शेतकऱ्यांनी केलेला आहे, हा मार्ग पाणी मिळवण्यासाठी केलेला मार्गाला या ठिकाणी आंदोलन केलेले आहे. आणि या लोकांची शेतकऱ्यांच्या मागणी एवढीच आहे की या लोकांना पिण्याची पाण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी मिळावं. हा तालुका कृषी मंत्री दत्तमामा भरणेचा असून या ठिकाणी या लोकांना, या मतदारसंघातील लोकांना या रस्त्यावर उतरण्याची वेळ येते. ही खूप मोठा लाजिरवाणा प्रकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. भरणे मामा या ठिकाणी आपल्या इंदापूर वगळता सर्व तालुक्याला या ठिकाणी पाण्याचा भरपूर असा उपलब्ध साठा मिळत आहे आणि फक्त इंदापूरला डावललं जात आहे. ही मोठी खंत या ठिकाणी शेतकऱ्याच्या माध्यमातून या ठिकाणी व्यक्त करतोय. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.